बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। लाडक्या बहिणीबरोबरच लाडक्या भावाची देखील राज्य सरकारनं काळजी घेतली असून आता आमच्या शेतकरी भावांना वीज बिल भरण्याची आवश्यकता नसल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय। यापुढे शेतकऱ्यांना वीज बिल भरावं लागणार नाही। कनेक्शन कापण्यासाठी वायरमन आला तर त्याला अजितदादांनी सांगितल्याचं सांगा असं म्हणत अजित पवार यांनी लाडक्या बहिणीबरोबरच लाडक्या भावांना देखील साथ घातली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादा यांचं विधान महत्त्वाचं मानलं जात आहे। राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर लाडक्या भावाला काहीच मिळालं नसल्याची टीका विरोधकांनी केली होती। मात्र विरोधकांच्या या टीकेला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय। आम्ही लाडक्या भावांसाठी देखील योजना सुरू केली असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आता शेतीचं वीज बिल भरावं लागणार नाही असा दावा अजित पवार यांनी केलाय। राज्य सरकारच्या सौर पंप योजनेमुळे शेतकऱ्यांना विजेवर अवलंबून राहावं लागणार नसल्याचं ते म्हणाले। सौर ऊर्जेच्या माध्यमातून एकही पैसा न भरता सौर पंपाचा वापर करून आता शेतीला पाणी देणं शक्य होणार आहे असं देखील अजित पवार यांनी म्हटलंय। राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा काढली आहे। या यात्रेची सुरुवात आज नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी इथून झाली आहे। यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना लाडक्या बहिणी आणि लाडका भाऊ दोघांनाही साथ घातली। मी 10 वर्ष राज्याचा अर्थमंत्री राहिलोय। मी 10 अर्थसंकल्प मांडले आहेत, त्यामुळे कुठं बचत करून योजनांना पैसा देता येतो हे मला माहिती आहे। लाडकी बहीण योजना ही पुढील 5 वर्ष सुरू राहील असा दावा देखील अजित पवार यांनी केलाय। युतीच्या काळामध्ये जागा वाटपाचा निर्णय निवडणुकीची रणनीती आतापर्यंत मातोश्रीवर ठरवली जात होती। मात्र आता मातोश्रीच्या बाहेर निघून राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या दारात जाऊन उभे राहण्याची पाळी या राज्यातील जनतेनं तुमच्यावर आणली अशी टीका भाजप नेते माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी केली आहे। उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावर रावसाहेब दानवे यांनी निशाणा साधला। मातोश्रीवरच्या बैठका आता मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी होऊ लागल्या असल्याची टीका रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे। उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत। या दरम्यान त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली। या भेटीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाची चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जाते। या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं उद्धव ठाकरे यांच्या या दिल्ली वारीवर टीका करण्यात येते। उद्धव ठाकरे आम्हाला दिल्लीची पायपुष्टी म्हणत होते, पण आता तेच दिल्लीत लोटांगण घालण्यासाठी गेलेत। या प्रकरणी संजय राऊत हे वाढप्याच्या भूमिकेत आहेत। ते कुणाला लोणचे द्यायचे, कुणाला पाणी भरून द्यायचे हे पाहतात। कधी काळी दिल्लीचे नेते महाराष्ट्रात जागा वाटपाच्या चर्चेसाठी येत होते, पण आता ती परिस्थिती राहिली नाही असं शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना म्हटलंय। राज्यातील राजकीय पक्षांकडून आता विधानसभेसाठी जय्यत तयारी केली जाते। त्यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं आता जोरदार मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। आजपासून पक्षाच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात झाली आहे। नाशिकमधून या यात्रेला सुरुवात झाली असून यामध्ये गुलाबी रंगाच्या थीमवर भर देण्यात आलाय। विशेष म्हणजे यात्रेसाठी वापरण्यात आलेल्या बसचाही रंग गुलाबी आहे। तसंच यानिमित्त पक्षाकडून एक खास गीतही प्रदर्शित करण्यात आलंय। अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय। महायुतीच्या जागा वाटपाबाबत अजित पवार म्हणाले की आमच्या तीनही पक्षांकडे ज्या ज्या जागा आहेत त्या जागा त्यांच्याकडे ठेवल्या जातील, पण जर काही सिटिंग जागा बदलायच्या असतील तर त्याही प्रकारची तयारी आणि मानसिकता तिन्ही पक्षांनी आणि मित्र पक्षांनी ठेवली आहे। आता लवकरच त्याला अंतिम स्वरूप दिलेलं आपल्याला पाहण्यात येईल असं त्यांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक ते दिंडोरी असा बसमधून प्रवास करत असताना ANIशी संवाद साधलाय। ते म्हणाले सरकारनं जाहीर केलेल्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। यानिमित्त आम्ही जास्तीत जास्त मतदारसंघात जाण्याचा प्रयत्न करणार आहोत। तसंच विरोधकांना जे योग्य वाटतं ते त्यांनी करावं, आम्हाला जे योग्य वाटतं ते आम्ही करत राहणार असं अजितदादा म्हणाले। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यात, त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपापली तयारी सुरू केली आहे। काँग्रेसच्या वतीनं देखील बैठकांचं सत्र सुरू आहे। त्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी हे महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत। या दौऱ्यात ते राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या तयारीचा आढावा घेणार आहेत। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेसला चांगलं यश मिळालं होतं, त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीवर काँग्रेसनं लक्ष केंद्रित केलंय। आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी सोबतच निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं पक्षाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय। असं असलं तरी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात सर्वाधिक यश मिळालं होतं, त्यामुळे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील नेते जागा वाटपात सर्वाधिक जागांवर दावा करतायत। या संदर्भात देखील राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली आहे। या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली। या पार्श्वभूमीवर देखील राहुल गांधी यांचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। विधानसभा निवडणुकीत जागा वाटतात, जास्तीत जास्त जागा या आपल्या पक्षाला मिळाव्यात यासाठी सर्व राजकीय पक्ष तयारी करतायत। त्या दृष्टीनं राहुल गांधी यांच्या दौऱ्यात महाविकास आघाडीची देखील एकत्रित बैठक होणार का असा प्रश्न देखील उपस्थित होतोय।
जातीला पोट असतं पण पोटाला कोणती जात नसते अशा स्पष्ट शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्रात आरक्षणाची काहीही गरज नाही या विधानाचं जोरदार समर्थन केलंय. आरक्षण हे जातीवर नव्हे तर आर्थिक निकषांवर दिलं पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंनी यापूर्वी अनेकदा बोलून दाखवलंय. राज्यात मनसेची सत्ता आली तर आरक्षणाची गरजच भासणार नाही असंही ते म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात सर्वच गोष्टी मुबलक प्रमाणात असल्यामुळं आरक्षणाची गरज नसल्याचं विधान केलं होतं. महाराष्ट्रात एवढ्या गोष्टी मुबलक आहेत की इथं कोणत्याही आरक्षणाची गरज नाही असं ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानाचे राजकीय वर्तुळात संमिश्र पडसाद उमटले होते. विशेषतः आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा समुदायानं यावर तीव्र प्रतिक्रिया दिली होती. या प्रकरणी राज ठाकरे यांना सातत्यानं रोषाला सामोरं जावं लागत असताना बाळा नांदगावकर यांनी त्यांच्या विधानाचं समर्थन केलंय. राज्यात मनसेची सत्ता आली तर आरक्षणाची गरजच भासणार नाही, त्यामुळेच राज ठाकरे तसे म्हणाले असावेत. जातीला पोट असतं पण पोटाला जात नसते हे या प्रकरणी लक्षात घेतलं पाहिजे असं बाळा नांदगावकर हे राज ठाकरे यांच्या विधानाचं समर्थन करताना म्हणाले. अजित पवार यांना घरातूनच डावलण्यात आलं. त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी होती, मात्र त्यांना ती संधी देण्यात आली नाही असा आरोप अजित पवार गटाचे नेते धर्मराव बाबा अत्राम यांनी केलाय. नुकतंच एका कार्यक्रमात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाधिक आमदार आणल्यावर मुख्यमंत्रीपद मिळाले असते हे आधीच माहीत असतं तर अख्खा पक्षच घेऊन आलो असतो असं म्हटलं होतं. त्यांच्या या विधानाची सध्या चर्चा रंगली आहे. तसंच या प्रकरणी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही येत आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केलेत. ते म्हणाले, अजितदादांनी व्यक्त केलेली खंत बरोबर आहे. त्यांनी नक्कीच संपूर्ण पक्ष आणला असता. त्यांची तेवढी ताकद आहे. अजितदादा 40 वर्षांपासून राजकारणात आहेत, पण त्यांना वारंवार डावलण्यात आलं. त्यांना मुख्यमंत्री करण्याची संधी होती, पण ती संधी त्यांना दिली गेली नाही. आपला मुलगा मुख्यमंत्री झाला पाहिजे असं शरद पवार यांना वाटलं असतं तर अजितदादा मुख्यमंत्री झाले असते असं धर्मराव बाबा अत्राम म्हणाले. पुढे त्यांनी अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय. ते म्हणाले, 2-2.5 महिन्यात निवडणूक आहेत. यावेळी आम्ही आमची ताकद दाखवणार आणि अजितदादांना मुख्यमंत्री करणार. अजितदादा ज्येष्ठ आहेत, मात्र त्यांच्याहून ज्युनियर लोक त्यांच्या पुढे गेले. राजकारणात काही होतं, मात्र जेव्हा चांगला काळ होता, आपला अधिकार होता, तेव्हा त्यांना घरातून डावलण्यात आलं असं ते म्हणाले. भाजप आमदार नितेश राणे यांना मुंबईतील माझगाव न्यायालयानं धक्का दिलाय. त्यांच्या विरोधात कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलंय. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्याप्रकरणी त्यांच्या अडीअडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनीच नितेश राणे यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा केला होता. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी त्यांचे वकील मनोज पिंगळे यांच्यामार्फत कोर्टात केस दाखल केली आहे. या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी पार पडली. मंगळवारी झालेल्या सुनावणीला नितेश राणे यांनी दांडी मारली. त्यांच्या वकिलांनी हजेरीपासून सूट देण्याची विनंती केली होती. मात्र खटल्यात वारंवार गैरहजर राहणाऱ्या नितेश राणे यांना दिलासा देण्यास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आरती कुलकर्णी यांनी स्पष्ट नकार दिला आणि थेट अजामीनपात्र वॉरंट बजावलंय. दरम्यान याआधी देखील नितेश राणे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आलं होतं. मात्र नितेश राणे या केसच्या बाबतीत गांभीर्यानं वागत नसल्याचं न्यायालयानं नमूद केलं. तसंच याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र आता अब्रू नुकसानीच्या प्रकरणात अटक टाळण्यासाठी राणेंना 17 ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर राहावं लागणार आहे. प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आता महायुती सरकारला इशारा दिलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांतीदिनी बच्चू कडू यांचा मोर्चा निघणार आहे. यामध्ये त्यांच्याकडून सरकारपुढे मागण्या मांडल्या जाणार आहेत. दरम्यान एका वृत्तवाहिनीशी बोलताना हा मोर्चा अडवला तर स्फोट होईल असा इशारा त्यांनी दिलाय. तसंच आमच्या मागण्या सरकारनं मान्य केल्या तर आम्ही विधानसभेतून माघार घेऊ असंही ते म्हणाले. यावेळी या मोर्चाबाबत बच्चू कडू बोलताना म्हणाले, छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही उद्या मोर्चा काढणार आहोत. आम्हाला कोणी रोखू शकत नाही. कोणतीही शक्ती आम्हाला थांबवू शकत नाही. आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला किंवा जाणीवपूर्वक शेतकरी शेतमजूर यांच्या या मोर्चात कोणी जर आडवं येत असेल तर त्याचा स्फोट होईल. कोणत्याही आव्हानाला सामोरी जाण्याची आमची ताकद आहे असं बच्चू कडू म्हणाले. पुढे ते म्हणाले, शेतमजुरांसाठी सध्या कोणतीही योजना अस्तित्वात नाही. प्रकल्पग्रस्तांची जमीन गेल्यानंतर त्यांना नोकरी मिळत नाही. दिव्यांगांच्या काही मागण्या आहेत ज्यासाठी आम्ही हा मोर्चा काढणार आहोत. दिव्यांग मंत्रालय झालं पण मानधन वाढलं नाही, घरकुल नाही. कुणी बच्चू कडू यांचा आवाज दाबू शकेल पण शेतकरी शेतमजूरचा आवाज दाबू शकत नाहीत असं ते म्हणाले.